नमस्कार एस्पिरंट्स, मी भूषण गोडके तुमचं ब्राइट्समाइंड अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. डॉक्टर किरण देसले सर हे MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मुख्य 2025साठी सेल्फ स्टडी प्लॅन कंडक्ट करत आहेत. त्याचा जो आहे तो आजचा 73वा दिवस आहे, 73rd डे. आणि मित्रांनो, आपण यामध्ये ना आतापर्यंत एथिक्स कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे यासाठी 6 जे युनिट्स आहेत त्याचा आपण काय घेतलेला आहे तो ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आजच्या याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर जो 7th युनिट आहे तुमचा एथिक्सचा, तो येथे GS4 पेपरचा, तो कशा पद्धतीने कव्हर करायचे आहेत. हे कव्हर करत असताना तुम्हाला आहे ना 27 जानेवारी, 28 जानेवारी आणि 29 जानेवारी म्हणजे 3 दिवस या युनिटसाठी द्यायचे आहेत. आजचा 27 जानेवारी, 3 दिवसामध्ये तुमचं हे 7वं युनिट आहे, हे चांगल्या पद्धतीने काय तुम्ही कव्हर करू शकतात. आता याच्यामध्ये जर आहे 7वा जो युनिट आहे तुमचा प्रशासनातील सभ्यता. आता ही युनिट तुम्ही कशामधून कव्हर करणार आहात. आपलं जे पुस्तक आहे मित्रांनो, धर्मदर्शन आणि राजधर्म, हे MPSC व UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो इनडेप्थ लेवलला काय करण्यात आलेला आहे तर कव्हर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये लेखक मी स्वतः भूषण गोडक्यांसोबत संपादक डॉक्टर किरण देसले सर आहेत. तर याच्यामध्ये प्रशासनातील सभ्यता हा जो युनिट आहे हा कशा पद्धतीने कव्हर करायचा तर थेट आपण पुस्तकामधून बघू. ते बघण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये युनिट 3, युनिट 6 आणि युनिट 7 हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणजे प्रशासकीय नीतिशास्त्र संदर्भातला आहे. आणि हे 3 युनिट तुम्हाला सेक्शन एमध्ये तर महत्त्वाचे आहेच, त्याचबरोबर ज्या केस स्टडीज विचारल्या जातात किंवा घटना अभ्यास आहे सेक्शन बीमध्ये, त्याच्यासाठी पण तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट्स आहेत ना ते समजणे अगदी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे खास करून युनिट 3 असेल, 6 असेल आणि 7 असेल, हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय तर कव्हर करायचं आहे. मित्रांनो, आपलं पुस्तक हे याच्याच बरोबर जर आपण बघितलं तर ब्राइट्समाइंड अकॅडमीमध्ये आपण एथिक्स इंटिग्रेटेड ॲप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा जो कोर्स तो रन करतो. तुम्हाला जॉईन करायचा असल्यास या QR कोडला तुम्ही स्कॅन करू शकतात. मी स्वतः इतिहास वैकल्पिक विषयाचं देखील मार्गदर्शन करतो. त्याच्या संदर्भातला जो कोर्स देखील आपला अवेलेबल आहे. इतिहासमध्ये GS1चा जो कोर्सचा मॉड्यूल आहे तो देखील आपण कंडक्ट करतो. मग याच्यामध्ये करंट अफेअर्स असतील, त्याच्यानंतर मेंटरशिप असणार आहे आणि जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग सेशन्स आहेत ते देखील आपण घेत असतो. तर आपण आता जो 7व्या युनिट आहे ते 7व्या युनिटकडे काय तर मित्रांनो आपण जाऊया. हे 7व्या युनिटमध्ये प्रशासनातील सभ्यता. आता जसं आपल्या चॅप्टरची रचना असते की सुरुवात होत असताना आपण एक रिलेव्हंट कोट जो असेल तो आपण त्या ठिकाणी देतो आहे. आणि मग याच्यामध्ये जो असेल तर तुम्हाला सिलेबसमधले जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या संकल्पना आहेत त्या इनडेप्थ लेवलला बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत कव्हर करण्यात आलेल्या आहेत. मग सार्वजनिक आणि लोकसेवेची संकल्पना आहे. मग सुरुवातीला लोकसेवा म्हणजे काय ते समजून सांगितलं आहे. ते समजून सांगत असताना तुम्हाला डायग्राम वगैरे देखील त्याचा उपयोग केलेला आहे. इथे तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्हाला हा जो कॉन्सेप्ट आहे तो तुमचा या ठिकाणी क्लिअर होतोय. नागरी सेवामध्ये जर आपण बघितलं की नागरी सेवकांची जी भूमिका ही कशा पद्धतीने बदलते आहे. मागच्या युनिटमध्ये आपण बघितलं की प्रशासनाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, त्याच पद्धतीने मग नागरी सेवकांचं जे कार्य ते देखील बदलत गेलेलं आहे. मग ते कशा पद्धतीने बदलत गेले त्याचा देखील आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मग लोकांसाठी जर आपण बघितलं तर काम करत असताना नागरी सेवकांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मग प्रशासनाचा जो तात्विक आधार आहे म्हणजे फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स, तो कव्हर करण्याच्या अगोदर आपण गव्हर्नन्सचे जे वेगवेगळे पार्ट आहे ते डिस्कस केले होते. मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं एथिकल गव्हर्नन्स म्हणजे प्रशासकीय नीतिशास्त्र जो आहे तो बघण्याच्या अगोदर आपण काय मी सांगितलं तुम्हाला पुढच्या युनिटमध्ये ते डिटेलमध्ये कव्हर करण्यात आलेलं. मग इथे जर आपण बघितलं मग प्रशासनाचा जो गाभा आहे तो आपण दिलात. मग प्रशासन नेमकं काय ते समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं प्रशासनाचा महत्त्वाचा जो काही आयाम आहे तो म्हणजे सुशासन. मग सुशासन म्हणजे काय ते समजून सांगत असताना डायग्रामचा उपयोग, त्याच्यानंतर जर बघितलं त्या स्टँडर्ड डेफिनेशन्स आहेत, जे एक्झाम्पल्स आहेत, त्याचे जे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत ते देखील आपण याच्यामध्ये काय केलेले आहेत तर कव्हर केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये येणारे अडथळे कुठले आहेत, त्याच्यावर जर मात करायचं असेल तर कशा पद्धतीने करायला पाहिजे. मग त्याचबरोबर जर बघितलं प्रशासनाचा म्हणजे आपण जे म्हणतो गव्हर्नन्स किंवा सुशासनाचा जो महत्त्वाचा आयाम आहे तो म्हणजे ई प्रशासन. मग ई प्रशासनाचा भाग देखील आपण काय केलेला आहे इथे दिलेला आहे. त्याचे वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यामधले जे काही आव्हाने किंवा धोके असतील आणि मग त्याचा जो वे फॉरवर्ड आहे तो देखील आपण याच्यामध्ये काय तर इन्क्लूड केलेला आहे. याच्याचबरोबर मग महाराष्ट्रामध्ये सुशासनासाठी कुठल्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा कायदेशीर चौकट कुठली आहे तो भाग देखील आपण कव्हर केले आहेत. कारण MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर त्यांनी स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला की महाराष्ट्राच्या बाबतीत लिहा तर त्याचं उत्तरही तुमच्याकडे काय तर असलं पाहिजे. तर त्याचा देखील काळजी आपण या पुस्तकामध्ये काय तर घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही फार डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये सुशासन विनिमय कुठले आहेत त्याचा देखील भाग आपण काय केला तर कव्हर केलेला आहे. आणि मग महाराष्ट्रातली संबंधित असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते देखील आपण काय केले कव्हर केलेलं आहे. नैतिक प्रशासन म्हणजे काय म्हणजे एथिकल गव्हर्नन्स तो पण काय केलं तर डिटेलमध्ये या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. मग प्रशासनाचा जो दार्शनिक आधार आहे म्हणजे फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स तो डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर मग जी प्रोबिटी किंवा प्रशासनातील सभ्यता आहे त्याची सुरुवात होते. मग प्रशासनातील जी सभ्यता आहे नेमकं प्रशासनातील सभ्यता म्हणजे काय, ते वैयक्तिक लेवलला काय,
त्याचा अर्थ काय होतो, संस्थात्मक लेवलला काय होतो, त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याची तत्व काय आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्याचा कॉन्टेक्स्ट काय येतो, तो भाग देखील आपण याच्यामध्ये काय केलं तर कव्हर केलेला आहे. मग त्याचं महत्त्व, भारतामध्ये जर प्रशासनामधील सभ्यता जर प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्यामधले आव्हाने कुठले आहेत आणि त्याचा जो वे फॉरवर्ड आहे तो भाग देखील आपण काय केला आहे तर कव्हर केलेला आहे. मग प्रशासनामध्ये सभ्यतेचा जो तात्विक आधार आहे म्हणजे फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ प्रोबेटी इन गव्हर्नन्स, तो भाग देखील आपण काय केला आहे तो कव्हर केलेला आहे. माहितीची देवाणघेवाण असेल, सरकारमधील पारदर्शकता असेल. मग पारदर्शकता म्हणजे काय, पारदर्शकताचे आयाम, ते प्रॅक्टिस करत असताना येणारे अडथळे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मात करण्यासाठी जो वे फॉरवर्ड असेल तो भाग देखील आपण काय केला तर कव्हर केलेला आहे. इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे काय, माहितीची देवाणघेवाण काय होते आणि खास करून सरकारी कंटेक्समध्ये किंवा आपण म्हणतो शासकीय विभागामध्ये माहितीची देवाणघेवाण आहे ती काय होते, त्याचा कन्सेप्ट काय, तो देखील आपण भाग कव्हर केलेला आहे. नंतर माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, तो तुमच्या सिलेबसमध्ये देखील दिलेला आहे. तो इनडेप्थमध्ये दिला म्हणजे त्याचा फिलॉसॉफिकल अँगल तर दिलेलाच आहे, त्याचा जो लिगल अँगल आहे तो लिगल अँगल पण आपण याच्यामध्ये काय केलं तर कव्हर केला आहे इनडेप्थमध्ये. काही वेळेस काय होतं, केस स्टडीज पण विचारल्या जातात राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टवर, म्हणून त्याच्यामधले जे काही बारकाव आहेत ते माहीत असले पाहिजे आणि त्याच्यामधले म्हणजे जर स्पेसिफिकली जर विचारलं गेलं तर तुम्हाला RTIच्या अनुषंगाने तो उत्तर काय त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. याचबरोबर मग 2019मध्ये माहितीचा अधिकारामध्ये काय सुधारणा करण्यात आली. त्याचबरोबर डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम आहे 2023, तो पास झाल्यामुळे RTIवर त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, ते संबंधित आयाम देखील याच्यामध्ये काय केले तर आपण कव्हर केलेले आहे. माहिती अधिकाराचे अधिनियमाचं महत्त्व, त्याचबरोबर जर बघितलं त्याच्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे कुठले, मग याच्यामध्ये आपण ऑथेंटिक डेटा तर घेतलेलेच आहेत, रिलेव्हंट एक्झाम्पल पण आपण काय केले तर कोट केलेत. मग RTI आणि राजकीय पक्ष असतील यांच्यामधला जो संघर्ष आहे, त्याचबरोबर RTI आणि न्यायपालिका यांच्यामधला आंतरसंबंध आहे तो भाग आपण कव्हर केलेला आहे. RTI अंमलबजावणीसाठी चांगल्या कार्यपद्धती कुठल्या आहेत, मग त्या महाराष्ट्रातल्या असतील आणि देशभरातल्या असतील त्या देखील आपण कव्हर केलेल्या आहेत. मग महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टल आहे त्याची स्थिती काय आहे आणि ते कशा पद्धतीने मदत करतं, तो भाग कव्हर केलेला आहे. आणि मग RTIसाठी जो वे फॉरवर्ड आहे तो वे फॉरवर्ड आपण याच्यामध्ये कन्क्लूड केलेला आहे. पुढचा जो पार्ट आहे नीतिसंहिता आणि आचारसंहिता, तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. मग सार्वजनिक सेवेत नैतिक संहितेची जी आवश्यकता आहे, मग नैतिक संहितेमध्ये दोघं येतात, नीतिसंहिता आणि आचारसंहिता. मग याच्यामध्ये आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे, नीतिसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता म्हणजे काय, त्यांच्यामधला एकमेकांमधला जो फरक असेल तो फरक म्हणजे काय, आचारसंहिता असेल ते वेगळे आपण डिस्कस केले आहेत, नीतिसंहिता ही वेगळ्या लेवलला डिस्कस केली. म्हणजे इनडेप्थमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. नागरी सेवकांमध्ये नैतिक प्रशासनाचे जे जागतिक दृष्टिकोन आहे ते कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर जागतिक नागरी सेवामध्ये नैतिक मानके कुठकुठले आहेत, मग वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत, मग पोलंड असेल, युनायटेड किंगडम असेल, न्यूझीलंडसारखे असेल, ऑस्ट्रेलियासारखे असतील, ते पण काय केलं आपण कव्हर केलेलं आहे. मग सार्वजनिक सेवेत नैतिक पायाभूत सुविधांसाठी भारतीय संदर्भ पण आपण काय तर दिलेला आहे. मग भारतामध्ये कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे आचारसंहिता, म्हणजे आचारसंहितेमध्ये अखिल भारतीय सेवा अधिनियम असतील, केंद्रीय नागरी सेवा अधिनियम असतील आणि महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम असतील, याला काय केलेलं आहे आपण, त्या तिघांमधले बरेचसे काय तर सिमिलरिटी आहेत. मग सिमिलरिटी असताना ते जे कॉमन पॉईंट्स आहेत ते आपण सोबत क्लब केलेत आणि क्लब करत असताना तो मुद्दा त्या कोडमधल्या रूल किती नंबरचा आहे तो देखील आपण या ठिकाणी काय तर कोट केलेला आहे. म्हणजे UPSC कोडमध्ये कोट करत असताना किंवा MPSCमध्ये कोट करत असताना तुम्ही मेन्शन करू शकतात की दिलेली माहिती जी असेल ही तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल्स 3चा सब रूल 1 जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूलमध्ये 3चा सब 3 दिलेला आहे आणि महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूलमध्ये 1 to 3 मध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे. जेणेकरून काय आता एवढे बारकावे पाठ करायची गरज नाही, पण तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि तुम्हाला अजून व्हॅल्युएशन करायची असेल तर हे तुम्हाला काय करणार तर फायदेमंद राहणार आहेत. आणि हे कोड तुम्हाला वाचणे का महत्त्वाचे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे केस स्टडीज तुम्ही सॉल्व्ह करतात ना, तर केस स्टडीजमध्ये सिव्हिल सर्वंटकडनं काय अपेक्षित आहे आणि दिलेले जो काही डिलेमा आहे त्या डिलेमामध्ये तुम्ही कोडचा उपयोग कशा पद्धतीने करू शकतात ती सिच्युएशन सॉल्व्ह करण्यासाठी, हे हे जर तुम्ही यूज केलं तर तुमची जी ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला खरंच माहिती आहे प्रशासनामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे एक्झामिनरला त्या ठिकाणी काय तर समजायला मदत होते. म्हणून हा तो इनडेप्थ म्हणजे पूर्ण जो कोड आहे तो आपण या ठिकाणी काय तर कव्हर केला आहे. नंतर अखिल भारतीय सेवा अधिनियमामध्ये जे अतिरिक्त आयाम दिलेले आहेत ते अतिरिक्त आयाम देखील आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. याचा उपयोग तुम्हाला केस स्टडीजमध्ये देखील होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जर समाज माध्यमांशी जर संपर्क साधायचा असेल तो कशा पद्धतीने साधला पाहिजे त्याचं जे काही फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क दिलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कंटेक्स्टमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करत असताना कुठले मार्गदर्शक तत्त्व पाळलं पाहिजेत त्याचा आयाम देखील काय केला आपण इनडेप्थ कव्हर केलेला आहे. नंतर मग आचार नियमांचा मर्यादा, मग पुढच्या पार्टमध्ये आपण भारतीय नागरी सेवेत नीती संहितेची जी काही निकड आहे ती काय आहे
आणि मग भारतामध्ये जर आपण बघितलं की नीती संहितेची जी उत्क्रांती ती कशा पद्धतीने होत गेलेली आहे. मग पहिला प्रयत्न जर बघितलं तर 1997 मध्ये झालेला आहे. दुसरा प्रयत्न जर आपण बघितलं तर ज्यावेळेस सेकंड ARCने रेकमेंडेशन्स दिले होते त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. थर्ड जर आपण बघितलं याच्यामध्ये बघू शकतो दुसरा ARCची नैतिक चौकट, मग त्याच्यानंतर सेकंड ARC नंतरची जी डेव्हलपमेंट झालेली आहे, मग ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्समध्ये 2014 ते चेंजेस झालेले आहेत. तर आपण लक्षात घेऊ शकतो की नीती संहितेची काही प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि मग नीती संहितेसाठी जी वे फॉरवर्ड आहे तो काय, भारतातील प्रशासनासाठी नैतिक चौकट कशी असली पाहिजे तो आयाम देखील कव्हर केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि हे याच्यामध्ये कव्हर करत असताना कुठकुठले आयाम कव्हर केलेले आहेत. एक म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, त्याच्यानंतर MLA असणार आहे, त्याच्यानंतर ज्युडिशरीचे मेंबर्स असतील किंवा मंत्री असेल. मग यांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट का असला पाहिजे तो आयाम आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर नियामक संस्था असतात त्यांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट का असू शकतो तो भाग देखील कव्हर केलेला आहे. हे तुम्हाला वाचणं कशासाठी गरजेचं आहे, तर संबंधित केस स्टडी जर आली तर तुम्हाला याच्या अनुषंगाने जे असेल तर उत्तर लिहिता आलं पाहिजे. हेच पॉईंट तुम्हाला कशामध्ये लिहायचे आहेत, तर केस स्टडीजमध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर नागरिकांची सनद, मग याच्यामध्ये त्याची मूलभूत संकल्पना व व्याख्या, मग त्याच्यानंतर नागरिकाची संकल्पना काय आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं की त्याचे जे काही महत्त्वाचे घटक आहे नागरी संहितेचे ते कुठले आहेत तो भाग देखील आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक विकास कशा पद्धतीने होतो नागरी संहितेचा, भारतामध्ये त्याचा जो विकास झालेला आहे त्याची जी टाईमलाईन आहे ते टाईमलाईन देखील आपण काय केलं याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे. मग नागरिकांच्या सनदीची जी उदाहरणं आहेत ते उदाहरणे देखील आपण कव्हर केलेले आहेत. नागरिकांच्या सनदीचे जे महत्त्व आहे तो महत्त्व डिस्कस केलेलं आहे. मग भारतातील आव्हाने आणि अंमलबजावणीमधील जी कमतरता आहे तो भाग, त्याच्यानंतर मग त्याचा जो वे फॉरवर्ड आहे तो वे फॉरवर्ड देखील आपण काय केलं मित्रांनो कव्हर केलेला आहे. आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण नागरी केंद्रित प्रशासन आणि तक्रार निवारण जी संकल्पना आहे ती कशी दिलेली आहे तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केला आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाचे जे अँगल आहे तुम्ही जर लिहिले तर ते तुम्हाला MPSC मध्ये जास्त काय होणार तर अपील होणार आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे एक्झाम्पल्स आहे तुम्ही केस स्टडीजमध्ये पण काय करू शकता तर कोट करू शकतात. त्याचबरोबर पुढचा जो आयाम आहे म्हणजे कार्यसंस्कृती वर्क कल्चर, याच्यामध्ये मग आपण मूलभूत संकल्पना आहे तो भाग कव्हर केलेला आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे वर्क कल्चर आहे किंवा कार्यसंस्कृतीचे प्रकार कुठकुठले आहेत तो भाग देखील आपण कव्हर केलेला आहे. भारतामध्ये जर आपण बघितलं कार्यसंस्कृती कशी आहे, मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधली जी कार्यसंस्कृती कशी आहे. आता हे भारतातली कार्यसंस्कृती म्हणजे काय की गव्हर्नमेंट लेवलला आपण म्हणतोय. मग खाजगी क्षेत्रातील असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रातील जे काही आपण वर्क कल्चर म्हणतो ते कसं आहे त्याचा पण कॉन्सेप्ट आपण काय केलं तर कव्हर केलेला आहे. मग त्याच्यानंतरचं सुदृढ सरकारी कार्यसंस्कृती आणि नोकरशाहीची प्रमुख वैशिष्ट्य कुठले आहेत तो आयाम कव्हर केलेला आहे. मग सुदृढ कार्यसंस्कृतीची आवश्यकता काय आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं नैतिक आणि अनैतिक कार्यसंस्कृती काय आणि नैतिक कार्यसंस्कृतीचे महत्त्व काय आहे ते देखील आपण याच्यामध्ये काय तर एक्सप्लेन केलेलं आहे. कारण जर स्पेसिफिकली जर डिफरन्स विचारला ना ते कॉन्सेप्ट तुम्हाला समजले पाहिजे मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर जर बघितलं तर भारतामध्ये कार्यस्थळाची चिंता किंवा आव्हाने कुठले आहेत आणि त्याच्यासाठी जो वे फॉरवर्ड आहे तो काय असला पाहिजे. आणि वर्क फ्रॉम होमची जी काही प्रॅक्टिस कोविडपासून सुरुवात झाली आहेत मग त्याचे फायदे तोटे काय असतील तो आयाम देखील आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर कर्म हीच पूजा, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय नीतिमत्तेमध्ये जर आपण बघितलं की जी संकल्पना आहे कामाप्रती किंवा वर्क कल्चरप्रती ती काय आहे किंवा कशा पद्धतीने स्वतःला व्यक्तीने काय तर संस्थेप्रती जर आपण बघितलं किंवा त्याच्या कर्तव्याप्रती वाहून घेतलं पाहिजे याच्यासाठीचा जो आयाम आहे तो आयाम देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. पुढचा जो भाग आहे सेवा वितरणाची जी गुणवत्ता आहे म्हणजे क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी तो भाग आहे. मग याच्यामध्ये मूलभूत संकल्पना आपण काय केलेल्या आहेत तर कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं उत्कृष्ट सामाजिक सेवा वितरण क्वालिटी मॉडेल्स म्हणजे जे काही आहे क्वालिटी सर्व्हिस डिलिव्हरीचे मॉडेल्स ते आपण इन्क्लूड केले. सर्व्हिक्युलर मॉडेल दिलेलं आहे. त्याच्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मॉड्यूल आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं की दुसऱ्या ARCमध्ये दिलं सप्तपदी मॉडेल आहे. त्याच्यानंतर सेवोत्तम मॉडेल आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणजे शासन प्रक्रिया पुनर्रचनेचा जो संकल्पना आहे किंवा मॉडेल आहे तो देखील भाग आपण कव्हर केलेला आहे. आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये देण्याचे जे प्रतिमान आहे द गिविंग मॉडेल म्हणजे सिव्हिल सर्वंटने काम करत असताना नेहमी पब्लिक सर्व्हिससाठी देत राहायचं त्याचे फायदे काय होतात आणि ते मॉडेल काय सांगतं तो देखील भाग आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केला जेणेकरून तुमचे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे हे त्या ठिकाणी वाढेल. व महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम काय आहेत तो कव्हर केला याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर सार्वजनिक सेवा वितरणामधील म्हणजे समस्या किंवा आव्हाने कुठले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला जो वे फॉरवर्ड आपण म्हणू शकतो तो आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे सार्वजनिक निधीचा विनियोग म्हणजे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. सार्वजनिक निधी म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये कुठकुठले उपघटक आहेत तो भाग आपण कव्हर केलेला आहे. त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं की भारताचे सामान्य वित्तीय नियम म्हणजे जनरल फायनान्शियल रूल्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2017
त्याचा आपण काय घेतला तर आढावा घेतला. याचा उपयोग कशासाठी होतो की समजा केस स्टडीजमध्ये तुम्हाला विचारलं गेलं की फंडचं मिसॲप्रोप्रिएशन होतं आहे किंवा मिसयुटिलायझेशन होतं आहे किंवा मिसयुटिलायझेशन जरी नाही झालं तरी ज्या कामासाठी फंड दिलेला आहे त्याच्यासाठी न यूज करता दुसऱ्या कुठल्या कामासाठी यूज केलेलं आहे. मग अशा परिप्रेक्ष्यामध्ये जरी पर्पज चांगला जरी असला पण मेथड जर चुकीची असेल तर मग अशा अनुषंगामधले रूल्स रेग्युलेशन तुम्हाला माहीत असले पाहिजे. तो आयाम आपण याच्यामध्ये काय केलं आहे तर कव्हर केलेला आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्याच्यानंतर मग त्याच्यामधले आव्हाने कुठले आहेत आणि मग त्याचा जो वे फॉरवर्ड आहे तो देखील भाग आपण काय केला आहे याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मग भ्रष्टाचाराचे आव्हान शेवटचा जो पॉईंट आहे या युनिटमधला. मग भ्रष्टाचाराचा अर्थ आणि व्याख्या आहेत तर ते वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणी कोणी कशा कशा व्याख्या दिलेल्या आहेत तो भाग आपण कव्हर केलेला आहे. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचे डेफिनेशन काही आहे का. त्याचबरोबर जर बघितलं तर दक्षिण आशिया म्हणजे भारतासह भ्रष्टाचाराचे वैशिष्ट्य कुठले आहेत, भ्रष्टाचारामध्ये नैतिक आणि त्याचे सैद्धांतिक जे दृष्टिकोन आहे थेरॉटिकल मॉडेल ते कुठकुठले आहेत, भ्रष्टाचाराचे आयाम म्हणजे प्रकार किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि भ्रष्टाचार जर बघितलं तर कुठल्या पद्धतीमध्ये त्याचं काय होतं तर प्रकटीकरण होतं. तो भाग आपण कव्हर केलेला आहे. याच्यानंतर जर बघितलं तर मग कारणं काय आहेत भ्रष्टाचाराची भारतामध्ये तो पण आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल फिलॉसॉफिकल अँगल आणि स्कॉलर्सचं काय म्हणणं आहे तो भाग आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचे जे परिणाम होतात ते कुठकुठले आहेत ते वेगवेगळे आपण अँगल किंवा मल्टीडायमेन्शनल लेवलमध्ये कव्हर केलेले आहे. भ्रष्टाचारासाठी लढण्यासाठी उपाययोजना काय आहेत रेमेडीज म्हणजे वे फॉरवर्ड जी असेल तो दिलेला आहे. आणि भारतामध्ये भ्रष्टाचार विरोधी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठली आहेत मग ती संस्थात्मक किंवा पर्यवेक्षकी यंत्रणा असणार आहे, कायदेशीर आणि नियामक यंत्रणा आहे, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक सहभाग यंत्रणा असे वेगवेगळे आयाम आपण याच्यामध्ये काय तर केले म्हणजे गव्हर्नमेंटने कुठकुठले ॲक्शन्स घेतलेले आहेत. सगळ्यात शेवटी त्याच्या संदर्भात असणारे सुभाषित आहे UPSC जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण ह्या युनिटच्या सब टॉपिक्सनुसार काय केलेलं आहे तर क्लासिफाय केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात. आणि सगळ्यात शेवटी जे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो हे युनिट तुम्हाला 3 दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे हा 10 मार्करचा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण केस स्टडीज बघणार ते केस स्टडीज बघत असताना त्यावेळेस तुम्हाला ह्या केस स्टडी काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही काय करू शकतात हे जो क्वेश्चन आणि केस स्टडी आहे त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे जर पुस्तक परचेस करायचं असेल ना तर त्याची जी परचेस लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपला जो एथिक्स इंटिग्रेटेड ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे ब्राईट माइंड्स अकॅडमीवर आपण रन करतो तर तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची पण परचेस लिंक काय दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉईंट आहे तो कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे याच्यासाठी भेटूया. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.